मटारचं सीझन चालू आहे, तर आज आपण झटपट होणारी मटारची भाजी बनवलेली आहे आणि ही भाजी अगदी झटपट तयार होते. खायला अप्रतिम लागते. त्यामुळे डब्याकरता तुम्ही ही भाजी बनवू शकता. चला मग तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करू. पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे नवनवीन रेसिपीज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. चला मग तर आपण भाजी बनवायला सुरुवात करू. या ठिकाणी कढई गरम झालेली आहे. त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि मटार घालूयात. एकदा कढई गरम झाली की मटार आपण मध्यम आचेवर छान परतवून घेऊ. चिमूटभर मीठ घालायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मटार आपण मध्यम आचेवर छान परतवून घेतलेला आहे. कोथिंबीर घालू आणि कोथिंबीर घालून 1 मिनिटाकरता छान परतवून घेऊ. तर मटार व्यवस्थित परतवून झालेला आहे. काढून घेऊ. सेम कढईमध्ये लसणाच्या काही पाकळ्या घालायच्या आहेत. 2 ते 3 हिरवी मिरची घालूयात आणि त्याही परतवून घेऊ. लसूण आणि मिरची ही छान परतवून झालेली आहे. काढून घेऊ. मिक्सी जारमध्ये लसूण आणि मिरची घालायची आहे. अर्धा चमचा जिरे घालूयात आणि जाडसर वाटून घेऊयात. मटारही आपण जाडसर वाटून घेऊ. मटार बारीक झालेला आहे. सेम मिक्सी जारमध्ये अर्धा टोमॅटो घालूयात. चला मग तर आता फोडणी देऊयात. तर कढई गरम झालेली आहे. तेल घालायचं आहे. मेथी दाणे घालूयात. मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडलेली आहे. अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. कढीपत्ता घालूयात. अर्धा चमचा हिंग घालूयात. एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि मध्यम आचेवर कांदा छान परतवून घेऊ. तर या ठिकाणी कांदा परतवून झालेला आहे. वाटलेला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो ही छान सुटा होईपर्यंत परतवून घेऊ. अर्धा चमचा हळद घालूयात. 2 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे. 1 चमचा मिरची पावडर घालूयात आणि मिक्स करून घेऊ. आणि वाटलेला मटार घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मध्यम आचेवर छान परतवून घेऊ. साधारण 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि मंद आचेवर 5 ते 7 मिनिटाकरता वाफ काढूयात. तर या ठिकाणी 7 मिनिट झालेले आहे. अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि पुन्हा 6 ते 7 मिनिटाकरता वाफ काढूयात. तर आपली ह्या ठिकाणी चमचमीत अशी वाटाण्याची भाजी तयार आहे. ही भाजी अगदी झटपट तयार होते. खायलाही अप्रतिम लागते. तर अशा प्रकारे तुम्ही ही मटारची भाजी करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते. तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.